एका बाजूला जलसार आणि दुसऱ्या बाजूला जलदेवी केळेपाडा या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला संग्राम आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला फील्ड अरेंज करून घ्या. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये सफल ग्रामीण हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेशली विटी लाईन गट आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम महेंद्र पाटील अँड विनायक यांना पण पाहतोय. आपलं देखील स्वागत असेल. त्याचबरोबर सुहान देखील 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरिता पार्थ आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामन्याचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता पार्थ आपण यायचे. 14 बॉल मध्ये 33 धावा आणि एक मॅच विनिंग नॉक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कर्णधार एक खऱ्या अर्थानं जो खेळ असतो तो खेळ दाखवला गेला पार्थच्या माध्यमातून. दोन पंच देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला लाला मुकादम सर आणि महेंद्र भोईर सर लंच नंतर त्या ठिकाणी जॉईन होत आहेत. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. अनिल पाटील एक ग्रेट लेजंड टायगर अभी जिंदा आहे. खऱ्या अर्थानं SPL मध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकणारे गोलंदाज आज पुन्हा एकदा या मैदानावरती आपला खेळ सादर करताना दिसतील. गणेश आणि संग्राम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीम मध्ये. स्ट्रायकिंग वरती गणेश आणि नॉन स्ट्रायकिंग वरती संग्राम. संग्रामला आपला खेळ दाखवा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला चांगल्या टच मध्ये असलेला गणेश आज त्याचा प्राईम पुन्हा एकदा त्या ठिकाणी या मैदानावरती त्याला दाखवा लागणार आहे. एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. आदरणीय प्रज्योतजी पिंपळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असेल सामनावीचा पुरस्कार आपण पार्थला देणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होते. वेल प्लेट पार्थ. 14 बॉल मध्ये 33 धावा. पहिल्याच बॉलवरती समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सरळ सीमारेषा पलीकडे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केला गेला आणि गणेशच्या बॅट मधून देखणा चौकार. 4 धावा. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि तदनंतर समोर या बॉलला पाठवले. धावसंख्या फलकावरती 4 पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल एक चांगला कॉन्सेप्ट मैदानामध्ये पाहायला मिळतो. इथे वॉट अ शॉट काय फटका पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि या बॉलवरती ती किमया पाहायला मिळाली. फलंदाज गणेशच्या बॅट मधून वन्स अगेन चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 8 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 जे फटके आले 2 चौकार आला. दोन्ही चौकार कलात्मक त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. गणेश कडे जी टेक्निक आहे त्या टेक्निकचा वापर या ठिकाणी करत असताना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे आणि पहिल्याच 2 बॉलवरती 2 मोठे फटके त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचा स्क्वॉड एक खऱ्या अर्थाने स्पेशल स्क्वॉड. एका बाजूला जलसार संघ भरपूर मोठा अनुभव या टीम कडे. दुसऱ्या बाजूला जलदेवी केळेपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. एक नवीन साईट त्यांची या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकदा मिळेल या बॉलवरती. अनिल पाटील कमबॅक करणं जाणतायत आणि तो कमबॅक मैदानामध्ये झालाय. एकदम मिळेल 22च्या माध्यमातून ऑफटमच्या बाहेरचा बॉल इथे देखील स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही आणि इथे एकदा मिळताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 9. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता संग्रामला वार करायचा येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. दुसऱ्या बाजूला अनिल येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये विकेट्स त्यांना घ्यायच्यात. राऊंड द विकेट. इथे मिड ऑफ वरून काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. टेक्निक चांगलं तंत्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ बॉल लॉंग ऑफला क्लिअर करून 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 13 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. बनवून स्ट्रोक या ठिकाणी खेळल्या गेलेत. टेक्निक सहित 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालात. पहिला स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड चौकार. त्यानंतर स्लॅश केलं. अप्परकट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या मिड ऑफ वरून ऑन द राईज फटका खेळला होता आणि त्यानंतर अनिल यांचा कमबॅक होताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सचिनदादा पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. ऑनफिल्ड बरोबर मिड ऑफला एक सुंदर उद्योजक. मोठा फटका खेळायचा होता. यॉर्कर बनवून घेतला आणि ते रन मिळणार नाही या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात.
जलदेवी केळेपाडा टीमला एक चांगली स्टार्ट मिळालं, परंतु एंड ऑफ द ओव्हर जे 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले गेले अनिल यांच्या माध्यमातून, तो देखील आत्मविश्वास खूप मायने राखणार आहे. आदरणीय सन्माननीय कुमार प्रज्योत अनिल पिंपले साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीटी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि आपल्या कमिटीसाठी तब्बल 15 टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आदरणीय प्रज्योत जी पिंपले साहेब. ओव्हर नंबर 2 मध्ये सचिन दादा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलसार गावाची आन बान शान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि प्रत्येकाचे प्रेरणास्थान. 13 धावा स्कोर कार्ड वरती दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिल्यात, 1 चौकार त्या ठिकाणी संग्रामच्या बॅटमधून आला. म्हणजे पहिल्या जे 3 चौकारांचा जर उल्लेख आपण केला तर ते टेक्निक चांगली होती. ते देखील ऑफ्टनवरती शफल होऊन फाईन लेगला टार्गेट केला होता. लॉंगॉनला बॉल जातोय, 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झाला. पहिला बॉल ऑफ्टनच्या बाहेर होता आणि तो फाईन लेगला पाठवणं त्या ठिकाणी अवघड झालं होतं बॅटर गणेशला आणि त्यासमोर वेळीवरती त्या ठिकाणी स्वतः ऍडजस्ट केला आणि लॉंगॉनला हा बॉल पाठवला होता. 15 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. दुसरा बॉल या दुसऱ्या षटकामधील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. हा फुल टॉस टाकला आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जाईल मिड विकेटला. बॅटर गणेशच्या बॅट मधून चौकार की षटकार, षटकार की चौकार, तर इथे आलाय चौकार. 4 धावा. 19 धावा फलकावरती 2 चेंडूंचा केला या ठिकाणी झाला. मागचे दोन्ही फुल टॉस त्या ठिकाणी रन्स येताना दिसत आहेत गणेशच्या बॅट मधून. आता अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करत असताना गणेश आपल्याला पाहायला मिळतो. मैदानामध्ये धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 19 रन्स स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 चेंडूंचा केलं मैदानामध्ये झाला. 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालात. 1 चौकार संग्रामच्या बॅट मधून आणि 3 चौकार गणेशच्या बॅट मधून. 3 चौकार लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळालात, कारण जी टेक्निक गणेशने वापरलं आणि 3 चौकार बघण्यालायक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालात. 19 धावा फलकावरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. फिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी बदलाव केला जातोय, कारण फील्ड सेटअप सोबत खेळ खेळला जातोय सध्या गणेशच्या माध्यमातून. हा बॉल त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, फक्त स्टेअर केला होता. बॅकअप साठी कोणीच नव्हतं आणि तरी देखील थ्रो झाला. 2 धावा मिळतात या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. चौकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक होताना दिसतोय मैदानामध्ये सचिन यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्या गेलेत आणि मागच्या 3 बॉलमध्ये एकंदरीत 8 धावा येताना दिसल्यात. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉन मध्ये शतशक तरी उपस्थित आहेत. वैभवला पण पाहतोय. तत्पूर्वी 1 धाव या बॉलवरती मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 22 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. या बॉलवरती या ठिकाणी लपेटण्याचा प्रयत्न झाला होता. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज संग्रामचा खेळ. फर्स्ट विकेट, पहिला धक्का जलदेवी केळेपाडा टीमला गॉन. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. जरा बॅटर घाई करा, वेळ जास्त जातोय. आजचं शेड्यूल वेळेवरती पूर्ण होणं गरजेचं आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकंदरीत 21 फलकावरती आपण पाहतोय. 22 झालं क्षमा 22 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर हेमंत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. हेमंत यांची आर्म ऍक्शन पाहिल्यानंतर चर्चेचा विषय तर ठरतोच. आज देखील त्यांची आर्म ऍक्शन जरूर पाहायला मिळेल लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल मध्ये. 22 फलकावरती 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू फुलरलेनचा बॉल मिड ऑफला शतशक तरीके उपस्थित आहेत. फॉर्मलिंग होताना पाहायला मिळाले. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले.
2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24-24. स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात 12च्या सरासरीने. मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स येताना दिसल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आपण पाहिले होते. पार्थ गावड आपण संवचन कक्षामध्ये यायचं आहे. पार्थ गावड 24 फलकावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 6 षटकांचा फॉर्मॅट, कारण आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येक संघाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि एक कम्फर्टेबल क्रिकेट खेळण्याची संधी या ठिकाणी आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिले. 2 षटकांचा खेळ संपला. आता पॉवर प्ले संपल्यानंतर फील्ड सेटअप देखील ओपन होतोय. डीप मध्ये कव्हर पॉइंटला एक फिल्डर लावला गेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला फिल्डर, डीप मिड विकेटला आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन स्लिप आणि दरम्यानला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आता बॉलिंग ट्रॅक वरती अनिल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा राईट आर्म सिमरला बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय. पहिल्याच बॉल वरती फाईन लेगला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरलाय. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. वय वर्ष जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक्झॅक्टली वय वर्ष आपण सांगू शकत नाही, परंतु 40+ ते आहेत आणि तरी देखील 2 षटकं हाताळण्याची जी क्षमता अनिल यांच्यामध्ये आहे, फिटनेसला त्या ठिकाणी दाद द्यावी लागणार आहे. त्यांचा जो स्टँडर्ड आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतायत. फटका एक्स्ट्रा कव्हरला कडक फटका इनसाइड आउट आणि गणेशच्या माध्यमातून आलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 30 या आकड्यावरती काय फटका होता इनसाइड आउट. लाईन अँड लेंथला फॉलो केला आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त. पुन्हा एकदा पिकअप शॉट आणि सरळ बॉल फाईन लेगला. गणेशच्या बॅटमधून षटकार. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वरती. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. डीजे कॅन्डी देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि एन्जॉय करतायत गणेशची बॅटिंग. तीन चेंडूंचा केला तवांत झालाय. अनिल वरती 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही फटके कडक पाहायला मिळाले. पहिला इनसाइड आउट आणि त्यानंतर पिकअप शॉट. हा समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला डाऊन द बॉल. फिल्डर हा जाईल. खूप महत्वाचा प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. दर्शील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने जाऊन पोहोचते धावसंख्या 37 वरती. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. समोर टार्गेट केला होता. आता जीवनदान मिळालंय गणेशला. इथून एक चांगला नॉक खेळण्याचा प्रयत्न त्याचा असणार आहे. आतापर्यंत मागच्या 3 षटकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा गणेशची आपल्याला पाहायला मिळाले. इथे चांगला बाउन्सर आहे. शॉर्ट बॉल फार वेगाने त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालं. बॅटर देखील त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले या बॉलवरती, कारण वेग चांगला होता या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 37-5 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती. अनिल त्या ठिकाणी दाखल होत आहेत. अनिल आणि हेमंत काय अर्थ नाही, दोन्ही लेजंड आहेत. बॅकफुटला जाऊन स्लॅश केले गेले. बॉल जातोय कव्हर पॉइंटला. शतशक प्रतीक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय 13च्या सरासरीने. 39 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग एव्हरेज 12च्या घरामध्ये होता, तर इथे एक पाऊल पुढे असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा झाला स्कोरकार्डवरती 39 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती लागल्या गेल्या. 39 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 11 बॉल मध्ये 30 धावांची जी वादळी खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले गणेशच्या माध्यमातून. त्यामध्ये 3 चौकार आणि एकंदरीत आय थिंक 2 षटकार गणेशच्या माध्यमातून येताना आपण पाहिलेत. 39 रन्स स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला आणि पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये सचिन दादा यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय. ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. डीप मिड विकेटला धमाका होताना पाहायला मिळतोय. गणेश नावाचा षटकार. 6 धावा.
स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. चांगला फटका त्या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला. 6 धावींची मोहर त्या ठिकाणी उमटवली गेली. बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला होता. धावसंख्या फलकावरती 45 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं. संग्राम बाद झाल्यानंतर त्याची कमी आणि त्याची उणीव भासू दिलेली नाहीये. ज्या पद्धतीनं फलंदाजी मैदानामध्ये केलाय त्याच रिदमने आणि त्याच माइंडसेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉल बॅक ड्राईव्ह तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. शतक तरीके येत आहेत. वैभव चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा परिपूर्ण झाल्यात की अपूर्ण झालं राहिल्यात याची पडताळणी केली जाईल. डीआरएसचा वापर धावचीसाठी त्या ठिकाणी घेतला गेला. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला जातोय धावचीसाठी. बॅट तर स्लाइड केले होते परंतु इथे आता झोन मध्ये त्या क्रीज मध्ये पोहोचल्यात का पाहिलं जाईल. किशोर पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नॉट आउट म्हणजे बॅटर सेफ असतील आणि 2 धावा देखील इथे ग्राह्य धरल्या जातील. 47 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉल्स केला तर बंद झाला. तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वैभव येत आहेत. गॅप मध्ये जाताना दिसतो आणि सरळ बॉल खेळाडू कक्षामध्ये जात असताना 4 धावांक येतात. चौकार. फक्त 6 आणि 4 ने डिलिंग सुरू. बॅटर गणेशची 42 वरती जाऊन पोहोचल्या. 14 बॉल मध्ये 42 धावा. अर्धशतकापासून 8 धावा दूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर त्या ठिकाणी ती गती थोडीशी धीमी होताना पाहायला मिळाली. 51 धावा फलकावरती 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 बॉल्स केलं बाकी आहे. या चौथ्या षटकामधील बॅटिंग झालं. 1 मॅन शो मिस्टर गणेश गावड. हा देखील बॉल उंच हवेमध्ये त्या ठिकाणी जात असताना बॉल पाहायला मिळतो आणि डिस्टन्स देखील मिळाले. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. चांगलं डिस्टन्स त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळालं. 48 वरती जाऊन पोहोचला. आता 2 धावांची आवश्यकता. भरपूर वेळेनंतर ही खेळी खऱ्या अर्थानं गणेश यांची आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा डाऊनफॉल सुरू होता. बॅट फेज मधून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते गणेश आणि आज खऱ्या अर्थानं त्या ट्रोलर्सला त्या हॅटर्सला उत्तर देण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कॅचेटचा कॉल करतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचता आलेला नाहीये. एकच धाव या बॉलवरती घेतले. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांनंतर टीमची टोटल फुलकावरती आपल्याला पाहायला मिळते 58. 17 बॉल मध्ये 49 धावा. अर्धशतकापासून 1 पाऊल दूर. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आज क्रे पडाकर एन्जॉय करतील गणेशची बॅटिंग. 58 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धाव येतील कारण अजूनही जयेशचं येणं बाकी आहे. साहिल सारखा एक हार्ड हिटर बॅटर अजूनही येणं बाकी आहे. $58 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. पाचव्या षटकाला सुरुवात होते आणि 5व्या षटकामध्ये स्वतः कर्णधार प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 58 धावा फलकावरती 58 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑप्शनवरती शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गणेशचा जर विचार केला तर एक 360 डिग्री प्लेयर आहे आणि या ठिकाणी मैदानाच्या चहूबाजूंना धाव बनवून जाणतोय बॅटर. फाईन लेगला रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. डीप स्कोर लेगला षटकार आपण पाहिल्यात. मिड विकेटला रन्स येताना आपण पाहिल्यात. हा फुल टॉस दिला आणि बॅट दाखवायची आहे गणेश. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. सेलिब्रेशन जल्लोष आज जलदेवी क्रेपाडा टीम करत असताना 19 बॉल मध्ये 55 धावा. काय जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. षटकारांचा पाऊस त्या ठिकाणी पाडलाय. चौकारांचा पाऊस त्या ठिकाणी पाडलाय.
बॅट दाखवायचे चौ बाजूना गणेश. आज खऱ्या अर्थानं नक्कीच क्वालिटी बॅटिंग त्याचा स्टँडर्ड असताना दाखवलं या मैदानावरती. क्लास जबरदस्त. त्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. तिसरा बॉल या ओव्हरमधील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 65 धाव फलकावरती लागला गेला. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. जर याच रन रेटने बॅटिंग केली तर इथे डेफिनेटली 90+ रन्स जाऊ शकतात. ते फुल लेनचा बॉल पाहायला मिळाला. चांगलं असतं या ठिकाणी बाहेर काढलं होतं गणेशच्या विरोधामध्ये. आणि या अस्त्रांची गरज आहे खऱ्या अर्थानं या सिच्युएशनला. कारण ज्या पद्धतीनं गणेश मैदानामध्ये बॅटिंग करतोय थांबवणं कठीण झालं, अवघड झालं. मागच्या बॉलवरती प्रफुल्लने बीट केलं होतं. हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती ऑफकडे टाकण्याचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिट जर झाला तर इथे चान्स होता विकेट मिळण्याचा. एक धाव घेतलं या बॉलवरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता शेवटचे 8 बॉल आणि येणाऱ्या 8 बॉलमध्ये देखील याच पद्धतीनं कामगिरी या ठिकाणी कंटिन्यू ठेवायची प्रफुल्लला. आणि त्याचबरोबर स्लॉग ओव्हरमध्ये जो गोलंदाज येईल त्याला. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती मिसफील्ड त्या ठिकाणी झालाय. 2 धावा मिळू शकतात या बॉलवरती आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी गणेश त्या ठिकाणी येत आहेत. तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. धावा झाला स्कोर कार्डवरती 68 आणि 68 वरती हा दुसरा धक्का या ठिकाणी लागत असताना लेग बाईटच्या माध्यमातून या रन्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकामधील 68 धावा फलकावरती. मागील 2 सामन्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 59 या ठिकाणी डिफेंड झाला होता. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस झाल्या आणि चेस मास्टर पार्थ गावड बनला. आता या मॅच मध्ये रिझल्ट काय असेल. राईट आर्म राऊंड दी विकेट फाईन लेगला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. शतशे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या फलकावरती या ठिकाणी जाऊन पोहोचते एकंदरीत 72. 72 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 5 षटकांचा खेळ संपला. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आर्यनला त्या ठिकाणी आणलं गेलं. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी आर्यनवरती असणार. SP बॉयज ट्रॉफी 2023 पासून आर्यन खऱ्या अर्थानं या विभागामध्ये नावावर उताला आला. आणि तिथून मागील 3 वर्षांमध्ये तो प्रवास आर्यनसाठी सोपा नव्हता. भरपूर मेहनत या खेळाडूंनी घेतली आणि एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा एक उभरता सितारा आणि हात तारा येणाऱ्या काळामध्ये चांगलाच चमकेल यात काही शंका नाही आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 72 धावा फलकावरती 72 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 स्ट्रायकिंगवरती गणेश ज्यांच्या बॅटमधून 22 बॉलमध्ये 60 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या बाजूला जयेशला पण पाहतोय जो एक फ्रेश बॅटर. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये धावांची जी भूक ती आतापर्यंत संपलेली नाही. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये देखील रन्स येऊ शकतात जर याच रिदमने बॅटिंग केली. आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये जर कमीत कमी 4 बॉल त्या ठिकाणी गणेश स्ट्रायकिंगवरती राहिला तर तिथे 12 ते 15 धावा येऊ शकतात. एक धाव घेतलं या बॉलवरती 73. त्यात धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुढचा सामना 2 टीम मध्ये. एका बाजूला स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये असतील तर दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी या 2 टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. फुल लेनचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले लॉंगॉन मध्ये. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न सुरू आहे आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण झालाय. आता ही जी मिसफील्ड झालाय आणि तिथे जी अजून एक धाव मिळालं म्हणजे टोटली विकेट गेला. परंतु गणेश जे स्ट्रायकिंगवरती पोहोचलात. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये गणेशची पुन्हा एकदा ती आतषबाजी पाहायला मिळू शकते. श्री कुर्लाई मातोश्री टायगर आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी या 2 टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर दिनेश मैदानामध्ये दाखल झालाय. 74 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 2 बॉलचा
केला आतापर्यंत झाला. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. गणेश स्ट्रायकिंग वरती आहे. ही एक चांगली बातमी डगआउट मध्ये पाहायला मिळते, परंतु इथे बॉल हवेमध्ये होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. इट्स अ बीमर. इथे देखील धावचीच्या रूपामध्ये विकेट जाताना दिसेल. 9+1 एकूण 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 76 स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी हा डीआरएस त्यांच्या माध्यमातून घेतला गेला. इट्स अ नो बॉल. गणेश आता या फ्रीडच्या बॉलवरती फ्री माइंडने कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग सीमारेषा पलीकडे अजून एक स्ट्रॉंग 6 षटकार. गुड इझी 82 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आणि गणेशच्या बॅट मधून हा धमाका होताना पाहायला मिळाला. 68 वरती जाऊन पोहोचलाय 25 चेंडूंमध्ये. खतरनाक बॅटिंग, डेंजरस बॅटिंग या मॅच मध्ये गणेशने केले. वन साइड हिरो, वन मॅन शो. बॉल ऑन दी राईज करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये, जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी डीआरएस घेतला. व्हाईट बॉल साठी हा डीआरएस घेतला गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉन बॉल त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. 4 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. अजूनही 2 बॉल ठिकाणी बाकी आहेत. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी ते फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील आणि एक मोठी विकेट या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळते. प्राइसलेस विकेट खरं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग या मॅच मध्ये केले 68 धावा, ज्याच्या बॅट मधून एक अविस्मरणीय इनक्रेडिबल नॉक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामध्ये 6 षटकार आणि 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 251.85 चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. 82 वरती 5वा धक्का या ठिकाणी लागला. शेवटचा बॅट बॉल या ठिकाणी बाकी असेल. नवीन बॅटर तेजस मैदानामध्ये दाखल झालाय. आदरणीय सन्माननीय नागेश जी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सौतुडी गावामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगले समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी दाखल झालेत आपल्या मुख्य मंचावरती. वेलकम साहेब, स्वागत असेल आपला या क्रीडा नगरीमध्ये. या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती काय फिनिश केलाय. फिनिशिंग टच त्या ठिकाणी देत असताना मिस्टर तेजस त्याच्या बॅट मधून हा षटकार. 6 धावा, 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 88 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि 89चं टार्गेट समोर सेट केले गेले 6 षटकांमध्ये. धावांचा एक मोठा डोंगर चढावा लागणार जलसार टीमला. सर टॉस साठी आपण या आदरणीय संदीपजी जाधव सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी यायचंय. आदरणीय सन्माननीय नितीनजी पवार सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून मंडप आणि डीजे स्पॉन्सर केला गेलाय, सौजन्य केला गेलाय आणि मागील 4 ते 5 दिवसांपासून चांगली मेहनत नितीनजी पवार सर या ठिकाणी घेत आहेत. सर युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी या.
हॅलो 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 चेक. आदरणीय नितीनजी पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये. श्री गुरलय मातोश्री टायगर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन चला टॉस या टीमचे कॅप्टन चला टॉस या. युवा ग्रुप विठ्ठलवाडी टीम आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर या टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय संतोषजी जंगम अर्थातच गुरुजी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दीपेश कंडी सरांचा आवाज तुमच्यासोबत जोडला जाईल. सुरुवात डॉट बॉलने होताना आपल्याला पाहायला मिळते. फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता बॅटची कडा आणि तिथे स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवत असताना प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या विकेटचं सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू झालंय. आदरणीय संतोषजी जंगम सरांना विनंती करतो आपण पुढे या त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नवीन बॅटर वैभव मैदानामध्ये दाखल झाला. आपल्यामध्ये असलेलं जे वैभव आहे ते आता इथे सादर करावं लागणार आहे. एक गुणवत्ता असलेला हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. खेळाडू त्या ठिकाणी जज करतायत. थोडंसं कठीण होता, अवघड होता, कारण मागे धावत जाऊन कॅच पकडणं कसं पण होतं त्या ठिकाणी. 2 धाव मिळतात या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 2. आदरणीय बंटी ठाकूर सरांच्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. 3 चेंडूंचा केलेल्या ठिकाणी झालाय. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. धावसंख्या फलकावरती 2. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश एक अतिशय विद्वान गोलंदाज आणि सहजासहजी तो नवीन कोऱ्या चेंडूने मोठे फटके खेळू देणार नाहीये आणि पहिल्या 3 बॉलवरती त्याचं एक उत्तम उदाहरण मिळालंय. परंतु या बॉलवरती चांगला पुल शॉट आणि बॉल सरळ निघून जातोय. लॉंग सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 6. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी पहिले षटक प्रगती पथावरती आहे. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 6 रन्स स्कोर काढून रगडा गेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये अजून एक मोठा फटका हवा आहे. या फर्स्ट पॉवर प्ले मध्ये टीम जलसारला ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स नोंगनला शतक या ठिकाणी येत आहेत. कारण आजच्या दिवसामध्ये ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं आणि तो स्टार बॉय गणेश त्या ठिकाणी पुढे आला होता. धावसंख्या फलकावरती 7 7 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल. शेवटचा अंतिम बॉल घेऊन जयेश गोवंदासी मार्क होती. राईट आर्मवरती विकेट. ते चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. डीप मिड विकेटला फार वेगाने गणेश बॉलवरती येत आहेत.
2 धावांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा पूर्ण होतील या बॉलवरती. फलकावरती 8 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा केलेला एकने संपलाय. 89चा पाठलाग करायचा आहे. आता ते समीकरण जर आपण पाहिलं त्याच्यावरती जर नजर टाकली तर येणारी 5 षटकं आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये अजूनही 81 धावांची गरज जी अटॅकिंग सुरुवात असायला हवी होती. सुरू झालेली नाहीये ती अटॅकिंग सुरुवात. येस 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. थोडीशी मिस्टेक झाली होती स्कोरच्या माध्यमातून. 9 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 80 धावांचं लक्ष समोर आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये खऱ्या अर्थानं मागील 3 वर्षांआधी जर आपण पाहिलं तर हेमंत भोईर हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये सातत्याने असायचं आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. यॉर्कर स्पेशलिस्ट आणि पहिल्याच बॉलवरती यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचा जो स्टॉक बॉल आहे तो त्याने डिलिव्हर केला होता. पहिल्या चेंडूवरती बीट केलं बॅटर वैभवला. 29 बॉल आणि 29 बॉल मध्ये 80 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. एक धावांचा मोठा डोंगर चढायचा आहे. संघर्षाचा घाट पार करायचा आहे. फुलटॉस इथे देखील मिस केला जातोय. चांगला वेग त्या ठिकाणी हेमंतकडे आणि त्या वेगेवरती स्वार होता आलेला नाहीये. अजून एक डॉट बॉल सरक 2 डॉट बॉल वैभवच्या विरोधामध्ये हाताळत असताना टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये इथे 24 ते 25 पर्यंत हा धावफलक निवडून पोहोचवावा लागणार आहे आणि त्या प्रयत्नामध्ये वैभवच्या बॅटमधून फ्लॅट स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु एक उडता पंची एक उडता परिंदा त्या ठिकाणी होता मिस्टर गणेश आणि त्याच्या माध्यमातून काय एफर्ट्स त्या ठिकाणी होते. इनक्रेडिबल लार्ज ऑफ एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नियरेस्टचा वापर त्या ठिकाणी केला गेला. बाउंड्री चेक केली जाईल. सेफ आहे की इथे रन्स मिळतील. सेफ आहे म्हणजे इथे एकच धाव ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 10 धावा स्कोरकार्डवरती सचिन स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा हव्यात, धावा बनवायच्यात. हा फुल टॉस टाकला. प्रॉपरली स्ट्रोक कन्वर्ट झालेला नाहीये. तिथे विनायक चेंडूला फील करतो. एकच धाव या बॉलवरती मिळेल. मागील 10 बॉल मध्ये आतापर्यंत ते कॉन्फिडंटली स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीयेत. आता फक्त येणारे चेंडू आहेत तुमच्याजवळ. हा बॉल वाईट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोरकार्डवरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 26 बॉल आणि 26 बॉल मध्ये 77 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू हे लक्ष एक अवघड अवस्थेमध्ये जाऊन पोहोचते. कारण मागील 10 बॉलमध्ये फक्त एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. ज्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे या ठिकाणी आपण पाहतोय जलदेवी क्रेपाडा टीमच्या 2 स्पीडगन त्यांचा जो वेग आहे तो वेग सध्या तरी फलंदाजांना थांबवून ठेवतोय. पहिल्या षटकामध्ये जयेश देखील वेगवान गोलंदाज होता. सेकंड ओव्हरमध्ये देखील राईट आर्म सिमरला बॉलिंग ट्रॅकवरती आणला आणि तो देखील आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता त्या ठिकाणी दाखवत असताना नॉन स्ट्रायकिंगवरती डायरेक्ट हिट जर झाला तर तो डेंजरस असता. तिथे एक धाव परिपूर्ण केले गेले. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 24 बॉल रिमेनिंग अँड 76 रन्स रिक्वायर्ड टू विन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 76 धावांची गरज. मागच्या 2 षटकांमध्ये जो भूतकाळ आहे तो विसरावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये या धावांसाठी संघर्ष करायचा. मागच्या 2 षटकांमध्ये जो संघर्षाचा वनवास भोगला आता तो संघर्षाचा
वनवास भोगल्यानंतर सुखाचा राजयोग येईल का येणाऱ्या 4 षटकांमध्ये? कारण येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावांची गरज ती म्हणजेच 76 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेगला बॉल निघून जातो. एकच धाव या बॉलवरती घेतलाय आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 14 वरती. 14 रन्स स्कोरकार्डवरती. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 75 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 बॉलमध्ये. आता येणाऱ्या 23 बॉलमध्ये सातत्यानं अटॅक करावा लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करावी लागणार आहे. या बॉलवरती इनसाइड आउट लॉंग ऑफ टार्गेट केलाय. डिस्टन्स नाहीये. हेमंत त्या ठिकाणी येत आहेत आणि हेमंतच्या माध्यमातून टिपला जाईल. फलंदाज परतत असताना तंबूच्या आसरेला गॉन. टॉस आपण करून घेणार आहोत. युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला स्वतः ऑर्गनायझर्स या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये असतील श्री कुर्लाई मातोश्री टायगर. या दोन टीम मध्ये सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आर्यन मैदानामध्ये दाखल झाले. 22 बॉल आणि विजयासाठी 75 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय नितीनजी पवार सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अजून एक चांगला बॉल 3 चेंडूंचा केलेला ठिकाणी झालाय. मागचे 15 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकले गेलेत आणि एक वेगळं डेडिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळाले. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा फसतो. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये हेमंत त्या ठिकाणी येत आहेत. काय जजमेंट होतं आउटफील्ड पाहत असताना. तिथून अवघड झालं होतं कॅच पकडणं, परंतु या ठिकाणी कठीण कामं आम्हाला सोपी करता येतात ते दाखवलं हेमंतने. या ठिकाणी करतोय नितीन पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. कॅप्टन नाना नवीन बॅटर प्रफुल्ल मैदानामध्ये दाखल होत आहेत. आदरणीय यश शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राइज सेरेमनीसाठी ड्रोन उपलब्ध करून दिला. पहिल्याच बॉलवरती प्रफुल्लच्या बॅट मधून प्रफुल्लित वातावरण करणारा हा षटकार. 6 धावा. शेवटचा बॉल आता आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती जयेश राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा देखील बॅटच्या पट्ट्यात आणि मैदानाच्या बाहेर डीप मिड विकेटला धमाक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्लच्या बॅट मधून 2 बॉल वरती 2 षटकार. ओटी टॉस बॉक्स. बहुआयामी व्यक्तिमत्व कॉइन स्विंग करायचं आहे सर. कट्टा उच्च आला आणि कट्टा आलेला आहे. युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नितीनजी आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थान आपण टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण.
प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे, काही खास कारण? चेस करू शकतो आम्ही म्हणून क्षेत्ररक्षण घेतलं. बॅटिंग लाईनअप चांगला आहे. यंदाचा हंगाम कसा गेलाय? 2025चा उत्तरार्ध आणि 2026 पूर्वार्ध कसा आहे युवा ग्रुप विठ्ठलवाडीकरिता? थोडा स्ट्रगल आहे पण आता जरा चांगला करू. स्ट्रगल असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपलं नाव गुगलवरती असणार, या इच्छाशक्तीने खेळणार. ॲज अ लीडर संघाला काय संदेश असेल या मॅचमध्ये, आपण कसं खेळायचं? सर्वांनी सगळ्याचा बेस्ट द्या, आपण मॅच जिंकू. शेवटचा प्रश्न आहे, आयोजन नियोजन कसं वाटतं तुला? एकंदरीत 6 षटकांचे परिपूर्ण सामने खेळले जात आहेत. आयोजन खूप चांगलं आहे, तसं ग्राउंड पण चांगलं आहे आणि 6 मॅच कुठे खेळायला भेटत नाही, आता चांगलं खेळायला भेटेल. हेच आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने सरतोडी संघनायक आमच्या समवेत जोडल्या गेलेल्या आहेत. आई कुर्लाई मातोश्री यांचा आशीर्वाद जो खऱ्या अर्थाने शृंगारलेला आहे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम टॉस जर आपण जिंकला असता तर इच्छा काय होती? नक्कीच टॉस जर जिंकला असता तर आम्ही प्रथम फलंदाजी घेतली असती. काय वाटतंय यंदाच्या या हंगामामध्ये स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यामध्ये कशा पद्धतीने आपला अनुभव राहिला आणि काय खास कारण होतं या स्पर्धा? एकंदरीत इंटेंट किंवा कोणतीही स्पर्धा जर नियोजित केली जाते एक विशिष्ट उद्देश असतो, आपला उद्देश काय? ॲक्च्युली आम्ही टुर्नामेंट 2018ला लास्ट भरलेली, काही कारणास्तव ब्रेक घेतला होता, त्यानंतर कोविड आला होता. हे वर्ष खूप म्हणजे 5 ते 6 वर्षानंतर आलं. थोडा अडथळा आला, खूप मेहनत घ्यावी लागली, परंतु गेला अनुभव आहे म्हणून एवढा काय वाटलं नाही. पण एक इच्छा होती, सफाळे ईस्टमध्ये एवढी चांगली टुर्नामेंट होत नाही गेल्या 5-6 वर्षामध्ये, तर माझी आणि माझ्या मित्रपरिवारांची एक इच्छा होती का आपण एक टुर्नामेंट करू. ही इच्छा होती म्हणून हे पाऊल उचलं आणि आज ही टुर्नामेंट सक्सेस केली. जी मॅच ऑन गोईंग आहे म्हणजे जास्त बाईट घेत नाहीये. आपल्या खेळासाठी मनापासून आहेच शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज क्लिअर आहे, नाणेफेकीची प्रक्रिया जिंकलेली आहे. अर्थातच युवा ग्रुप विठ्ठलवाडी या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. सर थोडी टीमला आपण वळूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 39-39 फलकावरती लागला गेला आणि आता आक्रमणाचा बिगुल वाजला गेला, कारण या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके याचा आपण पाहिले. 13 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. या शेवटच्या बॉलवरती फिनिश चांगला हवा आणि फुल टॉस बॉल सरळ पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला गेलाय. 6 धावा. या शेवटच्या बॉलवरती फिनिश चांगलं झालं. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 44 धावांची गरज. बॉलमध्ये 44 धावांची गरज. एका बाजूला दुखापतीतून सावरत असताना दुखापतग्रस्त मिस्टर प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतो, तरी देखील मी जरी खचलो तरी संघाला खचू देणार नाहीये. आज ध्यास आणि तेच ध्येय, तीच निरंतरता आपल्याला पाहायला मिळते प्रफुल्लची. आणि आता दुसऱ्या बाजूला वैभव देखील त्याचा वैभव दाखवू लागलाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे. 45 फलकावरती येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22च्या सरासरीने फलंदाजी करावी लागणार आहे. प्रति षटकामागे 22 धावा बनवाव्या लागणार आहेत. मनामध्ये खऱ्या अर्थानं तो आत्मविश्वास जागा करायचा आहे. मागच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग झाली ती पुन्हा एकदा आठवून इथून प्रेरित होऊन ही फलंदाजी करावी लागणार आहे. 12 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती संग्रामला या ठिकाणी आणल्या गेल्या. नावात दहशत, आता मैदानामध्ये स्वतःची दहशत निर्माण करावी लागणार आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. 89 धावांचा पाठलाग करत असताना जलसार संघ पहिल्या 3 षटकांमध्ये संघर्ष करत होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जो आक्रमणाचा या ठिकाणी बिगुल वाजला गेला, आता ते पुन्हा एकदा आक्रमण सुरूच ठेवावं लागणार. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला कडक फटका आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावांकडे येतात चौकार. आता 11 बॉल आणि 40 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलंय 49 फलकावरती लागला गेला. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे.
वैभवच्या बॅटमधून हा वैभवशाली फटका आणि ती वैभवशाली गुणवत्ता दाखवत असताना मैदानामध्ये वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. याच पद्धतीनं लढावं लागणार, याच पद्धतीनं संघर्ष करावा लागणार. 11 बॉल 40 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा इथे हुक शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता. मोठा फटका खेळायचा होता या बॉलवरती. प्रॉपरली कनेक्शन झालेलं नाहीये. जो पेस बॅटरला हवा होता तो पेस मिळालेला नाही आणि इथे खऱ्या अर्थानं एका वाघाची विकेट जात असताना पाहायला मिळते. मिस्टर प्रफुल्ल बॅक टू द डगआउट, ज्याने 4 बॉल मध्ये 19 धावांचं एक चांगलं योगदान दिलं होतं. त्यामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तो बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतत असताना गॉन. अनिल पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 39 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक होती. संग्राम पहिल्या बॉल होती. चौकार आल्यानंतर इम्प्रूव्हमेंट त्याने करून दाखवलं मैदानामध्ये. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. अवघड परिस्थितीमधून, त्या विकट परिस्थितीमधून संघाला बाहेर काढायचं हेच लक्ष. आणि बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच बॅटर अनिलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. आता समीकरण 9 चेंडू आणि 35 धावांचं या ठिकाणी उरलंय. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये देखील लढायचं आणि तो लढा देत असताना मैदानामध्ये अनिल पाटील यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. उम्र मायने नहीं व्यक्ती आपके कारनामे हैसियत बताते हैं. इथे पुल शॉट, इथे देखील डिस्टन्स मिळाला आणि पुन्हा एकदा मोठा फटका येत असताना पाहायला मिळतो अनिलच्या बॅटमधून. फ्री माइंड स्ट्रोक, षटकार. 6 धावा. धावांची गरज. 8 चेंडू आणि 29 धावा. तकदीर भी बदलेगी और तस्वीर भी बदलेगी, तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. 8 बॉल 29 धावांची गरज. हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. इनफिल्ड वरून परकट त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि सरळ चेंडू त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे जात असताना या देखील बॉल वरती 4 धावांचा रिझल्ट. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 25 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज प्रत्येक सामना त्या ठिकाणी हृदयाची स्पंदने वाढवणारा राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील वन मॅन शो अर्थातच हर्ष पाटीलला पण पाहिलं. दुसऱ्या सामन्यामध्ये पार्थ गावडला पण पाहिलं, कोहिनूर ऑफ टिंबिकोडावर. आणि या मॅच मध्ये आता अनिल पाटील प्रभावित करत असताना, इम्प्रेस करत असताना 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. मागच्या 3 बॉल वरती जे 2 चौकार आणि 1 षटकार लक्ष वेधून घेणारे आपल्याला पाहायला मिळाले. 64 धावा फलकावरती. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. हा शेवटचा बॉल, त्यावरती काय घडेल? शेवटचा बॉल पुल शॉट तरीके पाहायला मिळतो. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. लॉंगॉन मध्ये शतशक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. तर समीकरण 6 बॉल 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. आणि या सिच्युएशनला एका फिरकीपटूला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. लेग कटर, ऑफ कटर चांगल्या पद्धतीनं या दोन्ही व्हेरिएशनचा वापर सातत्याने दिनेश करत असतो. आज त्याचा फायदा मिळेल का
कारण 6 बॉलमध्ये 24 धावा डिफेंड करायच्यात. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी टायगर अब्बी जिंदा हे सांगत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकतायत जलसार गावाचा वाघ अर्थातच मिस्टर अनिल मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 24 धावांची गरज आहे. आता गोलंदाजीमध्ये चमकली आणि आता फलंदाजीमध्ये पहिला फुल टॉस टाकला. स्टॉक स्वीप करायचा होता. बॉल जातोय डीप मध्ये शेतशेक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 21व्या बॉलवरती घेतला. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 5 बॉल रिमाइनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 66 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता 5 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगवरती वैभव करताना आशिष किरण त्याच्याजवळ पाहिलं जात आहे. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी दिनेश आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठी जबाबदारी आणि मोठी स्वप्न घेऊन गोलंदाजी मार्क होती दाखल झाला. इथे या बॉलवरती बीट केले गेले. आता 4 बॉल 23 ची गरज. प्रत्येक बॉलवरती षटकाराची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 6 धावांची मोहर उमटवावी लागणार आहे. आता 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 23 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 बॉल तिथे बीट केले गेले फलंदाजांना. दुसरा बॉल चांगला ऑफ कटर होता. तिसरा बॉल देखील त्याच्या ठिकाणी गुणवत्तेला त्या ठिकाणी सजेशन आपल्याला पाहायला मिळाला. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस त्या ठिकाणी घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण 23 धावांचं. दिनेशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं आणि दिनेशचे 3ही बॉल त्याचा स्टँडर्ड त्या ठिकाणी स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मध्यंतरी चांगला आक्रमण झाला होता. मागच्या षटकापर्यंत नक्कीच सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु या षटकामध्ये त्या मोठ्या फटक्यांची जाणीव झाली नाही. जजमेंट करता आलेला नाहीये आणि इथे 4 धावा मिळतील या बॉलवरती. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचे दोन्ही टीम्स. एका बाजूला युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत श्री कुर्लाई मातोश्री टायगर या 2 टीम मध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज आहे. दिनेश चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आता 1 बॉल आणि 19 धावांची गरज. सामन्याचं समीकरण आता पूर्णपणे त्या ठिकाणी झुकलं गेलं. जलदेवी केरळपाडा टीमच्या बाजूने जी मेहनत गणेशांनी घेतली ती मेहनत खऱ्या अर्थानं आज कामी येत असताना, कारण प्रॅक्टिसमध्ये भरपूर मेहनत गणेश घेत असतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि ते कॉंग्रॅच्युलेशन्स जलदेवी केरळपाडा टीम अँड हार्ड लक. जलसार प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटच्या बॉलपर्यंत केली, शेवटच्या षटकापर्यंत केली, परंतु इथे पराभवाचा सामना करावा लागलाय. आणि त्यानंतर गणेश त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करत असताना, प्रशंसा करत असताना पराभूत झालेल्या संघाची त्या ठिकाणी, कारण त्यांना देखील माहिती आहे शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत अनिल आणि वैभवने त्या ठिकाणी लढाई केली होती.